मित्रांनो, सातत्यानं आपण पुण्यातील जे काही प्रकल्प सांगितले गेले आहेत म्हाडाचे, प्रत्येक ठिकाणी आपण व्हिजिट करतोय, प्रत्येक ठिकाणचे अपडेट्स आपण देण्याचा प्रयत्न करतोय आणि ज्या ज्या ठिकाणी घरे तयार आहेत ते आपण दाखवण्याचा सुद्धा प्रयत्न करत आहोत। आणि आज आपण आलो मित्रांनो स्कीम कोड क्रमांक 85 आणि 86 अनिका पिन्याकली या ठिकाणी आपण आलेलो आहोत। इथूनच आपण जे काही अनिका पिन्याकलीची माहिती आहे ती आम्ही आतमध्ये जाणार आहे आणि आतमध्ये देऊन तुम्हाला येथील प्रकल्पाची माहिती देणार आहे। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज। मित्रांनो, खरं तर या ठिकाणी मी ऑफिसमध्ये जाऊन चौकशी केली, तेथील जे कोणी वरिष्ठ असतील त्यांच्याशी बोललो मी, पण त्यांनी सांगितलं की सध्या तरी काम सुरू असल्यामुळं आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला अलाउड करणार नाही आहे, पण बाहेरून तुम्ही त्याचा अपडेट घेऊ शकता, बाहेरून ती इमारत दाखवू शकता असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्या ठिकाणी जो काही सॅम्पल फ्लॅट किंवा सॅम्पल त्या प्रोजेक्टचं रेडी आहे ते तुम्हाला मी या ठिकाणी दाखवतोय। अशा प्रकारची ही जी इमारत आहे ही म्हाडासाठी असणार आहे पहिली इमारत, आणि त्याच्यानंतर त्याचे ABCDEFGH असे वेगवेगळे प्रकल्प असणार आहेत। म्हणून एकंदरीत त्यांच्या प्रोजेक्टला लागूनच वेगळं कंपाऊंड किंवा वेगळं हे नाही आहे, वेगळी जरी इमारत असली तरी त्याच कॉम्प्लेक्समध्ये ती इमारत बनवलेली आहे। आता थोडक्यात पाहूया मित्रांनो या प्रकल्पाचा तपशील। योजना संकेत क्रमांक आहे 585, एकूण घरे उपलब्ध आहेत 73, सर्व घरे 1 BHKची आहेत। चटई क्षेत्रफळ आहे मित्रांनो 422 ते 438 स्क्वेअर फीट। घरांची किंमत आहे 22,66,200 ते 23,51,500। दुसऱ्या प्रकारची घरे 2 BHK, त्यांचा योजना संकेत क्रमांक आहे 586, एकूण घरे आहेत 3 2 BHKची घरे आहेत आणि चटई क्षेत्रफळ आहे 436 ते 516 स्क्वेअर फीट आणि घरांची किंमत आहे 23,51,500 ते 27,61,700 रुपये। आता पाहूया प्रकल्पापासूनचं अंतर। पुणे रेल्वे स्टेशन 25 किलोमीटर, पुणे विमानतळ 28 किलोमीटर, स्वारगेट बसस्थानक 28 किलोमीटर, भूमकार चौक 5.4 किलोमीटर, मुंबई बेंगळुरू महामार्ग 400 मीटर आणि या प्रोजेक्टची पूर्णत्वाची तारीख डेट ऑफ कम्प्लिशन ॲज पर महारेरा ती आहे 31 डिसेंबर 2025। म्हणजे अगदी मुंबई पुणे महामार्गापासून जवळच हा प्रकल्प आहे, वॉकेबल हा प्रकल्प आहे। येथील मित्रांनो सगळ्याच सोयीसुविधा आहेत, जे काही ॲम्युनिटीज आहेत त्या बिल्डरच्या ॲम्युनिटीज तिथे म्हाडासाठी पण मिळणार आहेत, त्यासाठी वेगळे चार्जेस भरावे लागणार आहेत। म्हणजे क्लब हाऊस असेल किंवा पार्किंग असेल किंवा स्विमिंग पूल असेल तर यासारख्या त्या ठिकाणी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। आता एकंदरीत आपण याचा फ्लोअर प्लॅन पाहूया नेमका 1 BHKचा कसा आहे। तर 1 BHK या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, या ठिकाणी एंट्रन्स आहे, इथून पहिलं आहे लिव्हिंग रूम, त्याच्यानंतर इनक्लोज स्टडी सिट आउट आहे, तिथे तुम्हाला थोडक्यात बाल्कनी म्हटलं तरी हरकत नाही। नंतर आहे किचनलासुद्धा बाल्कनी दिलेली आहे आणि नंतर आहे बेडरूमला बाल्कनी नाही आहे, पण हॉल आणि किचनला बाल्कनी आहे। नंतर दुसऱ्या 2 BHKची घरे आहेत, त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हॉलला बाल्कनी दिलेली आहे आणि बेडरूमला बाल्कनी नसून जे वेस्टर्न टाईप बेडरूम या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। किचन आहे, किचनला बाल्कनी आहे आणि दुसरी बेडरूम आहे, त्या दुसऱ्या बेडरूमलासुद्धा बाल्कनी आहेत। अर्थातच 2 BHKसाठी 3 ठिकाणी बाल्कनी देण्यात आलेली आहेत, बेडरूम, हॉल आणि किचन। म्हणून एकंदरीत हे स्ट्रक्चर आहे जे तुम्ही पाहू शकता। या ठिकाणी जे पहिला बेडरूम आहे तो एका साईडला आणि दुसरा बेडरूम किचनच्या अलीकडे देण्यात आलेला आहे। एकंदरीत तुम्हाला याच्यावर अंदाज येईल, कारण त्या ठिकाणी प्रत्यक्ष साईट व्हिजिट करू शकत नाही आहेत मी, तुम्हाला या ठिकाणी सॅम्पल फ्लॅट दाखवू शकणार नाही कारण तशी परमिशन आपल्याला मिळालेली नाही आहे। पण एकंदरीत त्या ठिकाणी 2 BHKचा जो काही बिल्डरांचा रेट आहे तो आहे 55 लाख रुपये, जो 747 स्क्वेअर मीटर कार्पेट म्हणजे स्क्वेअर फीट कार्पेट आहे। म्हणजे आता एकंदरीत ही जी बिल्डिंग आहे त्या इमारतीचं तुम्ही स्ट्रक्चर पाहू शकता, अशा प्रकारचं काम सध्या सुरू आहे। बाकीच्या इमारतीचं काम सुरू होणार आहे, त्याचं 26पर्यंत पोझिशन होईल, पण ह्यांचं पोझिशन 2025पर्यंत सांगितलेलं आहे। जे एकंदरीत अशा प्रकारचे हे स्ट्रक्चर आहे, अशा प्रकारचे काम आहे। आणि हे जे आहे इकडून तो तुम्हाला एंट्रन्स दिला जाणार आहे, मी तुम्हाला दाखवतो। हे जे दिसते काम केलेलं खोदल्याचं काम दिसते, या ठिकाणी इकडून एंट्रन्स दिला जाणार आहे। या ठिकाणचा क्लब हाऊस आणि गार्डनसुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। तर मित्रांनो, अनिका पिन्याकली या ठिकाणी जवळजवळ 74 ही 1 BHKची घरे आणि 2 घरे ही 2 BHKची घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। आणि एकंदरीत या ठिकाणी बिल्डिंग तयार झालेली आहे, जवळजवळ घरांचं काम हे पूर्ण झालेलं आहे, काहीच कामं बाकी आहेत आणि तेही लवकरच पूर्ण होतील असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। तर हे होतं मित्रांनो अनिका पिन्याकली इतर प्रकारची माहिती। तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन प्रकल्पाच्या ठिकाणी नवीन माहितीसह। तोपर्यंत आपली रजा घेतो, धन्यवाद।